हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, असा कोणता देश आहे जिथे एकही मच्छर बघायला भेटत नाही? ऑप्शन ए आइसलँड, बी कतार, सी अमेरिका, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आइसलँड. आइसलँड या देशात सर्वात थंड वातावरण असते, त्यामुळे इथे एकही मच्छर बघायला भेटत नाही. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या देशात राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो? ऑप्शन ए रूस, बी कतार, सी स्वित्झर्लंड, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड या देशामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो. तर भारतात किती वर्षाचा असतो हे कमेंट करा. प्रश्न तिसरा आहे, दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कोणती होती? ऑप्शन ए गोवा, बी नागपूर, सी भोपाळ, डी कोलकाता. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोलकाता. दिल्लीपूर्वी भारताची राजधानी ही कोलकाता होती. पूर्वी कलकत्ता म्हणून ओळखली जायची. कोलकाता हे 1772 ते 1911 ब्रिटिश औपनिवेशिक राजवटीत भारताची राजधानी म्हणून काम करत होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1690 कोलकाता हे व्यापारी केंद्र म्हणून स्थापन केले व ते अखेरीस ब्रिटिश भारताची राजधानी बनले. प्रश्न चौथा आहे, जगातील सर्वात महाग चलन कोणते? ऑप्शन ए इराणी रियाल, बी डॉलर, सी दिनार, डी रुपया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिनार. कुवेती दिनार हे जगातील सर्वोच्च मूल्य असलेले चलन आहे. प्रश्न पाचवा आहे, गांधीजींच्या आधी भारतीय चलनी नोटावर कोणाचा फोटो होता? ऑप्शन ए राष्ट्रपती भवन, बी गणपती, सी अशोक स्तंभ, डी लक्ष्मी. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अशोक स्तंभ. 1996 RBIने गांधीजीच्या फोटोला कायमस्वरूपी स्थान दिले. 1995 रिझर्व्ह बँकेने चलनी नोटांवर महात्मा गांधीचे चित्र कायमस्वरूपी छापण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. सरकारच्या मान्यतेनंतर 1996 अशोक स्तंभाच्या जागी महात्मा गांधींचे चित्र असलेले चलन छापले जाऊ लागले. प्रश्न 6वा आहे, कोणत्या देशात समोसे खाण्यावर बंदी आहे? ऑप्शन ए जर्मनी, बी भारत, सी ऑस्ट्रेलिया, डी सोमालिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सोमालिया. सोमालियामध्ये समोसा हे ख्रिश्चन धर्माचे प्रतीक मानले जाते, त्यामुळेच त्यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रश्न 7वा आहे, मानवी शरीरात मिठाचे प्रमाण किती असते? ऑप्शन ए 0.4%, बी 2%, सी 4.3%, डी 10%. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 0.4%. मानवी शरीरात अनेक क्षार असतात, त्यापैकी सोडियम क्लोराईड हे प्रमुख आहे, जे शरीराच्या वजनाच्या सुमारे 0.4% एकाग्रतेत समुद्राच्या पाण्याच्या समतुल्य आहे. त्यामुळे 50 किलो वजनाच्या व्यक्तीमध्ये सुमारे 200 ग्राम सोडियम क्लोराईड असते. ते सुमारे 40 चमचे इतके मिठाचे प्रमाण असते. प्रश्न 8वा आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक विमानतळे आहेत? ऑप्शन ए सिक्कीम, बी गोवा, सी गुजरात, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी
गुजरात येथे सर्वाधिक विमानतळे आहेत. गुजरात येथे 9 विमानतळ आहेत. प्रश्न 9 आहे, असा कोणता जीव आहे जो कधीच मरत नाही? ऑप्शन ए खेकडा, बी जेलीफिश, सी मच्छर, डी हत्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जेलीफिश. भूमध्य समुद्राच्या उष्ण समुद्रात विलक्षण दुर्मिळ क्षमतेसह एक जेलीफिश राहतो. त्याचे जीवनचक्र पुन्हा चालू करू शकतो. तथाकथित अमर जेलीफिश असे ओळखलं जातं. त्याच्या स्वतःच्या पेशींची ओळख पुनर्प्रोग्राम करू शकते. तिला जीवनाच्या पहिल्या टप्प्यावर तो परत आणू शकतो. प्रश्न 10 आहे, बटाट्याचा शोध कोणत्या देशाने लावला? ऑप्शन ए जपान, बी वॉशिंग्टन, सी पेरू, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पेरू. पेरू या देशाने सर्वप्रथम बटाट्याचा शोध हा लावला होता. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.